यांनी पार्थ पवार बाबत घेतलेल्या सौम्य भूमिकेवरून शरद पवार राष्ट्रवादीच्या पदाधिकारी नेत्यात नाराजीचा सूर असल्याची सूत्रांची माहिती आहे। सुळे यांनी पार्थ पवार यांना पाठीशी घालण्याचं पदाधिकारी नेत्यात नाराजीचा सूर असल्याची सूत्रांची माहिती आहे। सुळे यांनी पार्थ पवार यांना पाठीशी घालण्याचं शरद पवार एनसीपी पार्टीत नाराजीचा सूर उमटलेला आहे। रोहित पवार सुप्रिया सुळे यांच्याकडून पार्थ पवार यांच्या विरोधात शरद पवार एनसीपी पार्टीत नाराजीचा सूर उमटलेला आहे। रोहित पवार सुप्रिया सुळे यांच्याकडून पार्थ पवार यांच्या विरोधात कोणतीही ठोस विरोधात भूमिका घेत नसल्यानं अंतर्गत नाराजी आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। तर पार्थ पवारांबाबत सुप्रिया सुळे यांनी सौम्य भूमिका घेतल्यामुळे आता शरद पवार राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। सुळे यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली होती। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय म्हणणं या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं नाराजीचा सूर उमटलेला दिसतोय? सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय म्हणणं या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं नाराजीचा सूर उमटलेला दिसतोय? राजकीय अडचण झालेली आहे। त्याच वेळी मात्र शरद पवार पार्टींकडनं टोकाची अनेक नाराजीचा सूर दिसून येतोय। एका बाजूला सुप्रिया सुळे यांनी काल थेट समर्थन केलं आणि त्यानंतरनं रोहित पवारांसारखे इतर विषयांवर सगळीकडे बोलणारे नेते मात्र आता गप्प आहे। त्यानंतरनं रोहित पवारांसारखे इतर विषयांवर सगळीकडे बोलणारे नेते मात्र आता गप्प आहेत। यामुळेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक नेते पदाधिकाऱ्यांमध्ये एक नाराजीचा सूर दिसून येतो। जमिनीवर अनेक ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस ही कायम अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेत असते, वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असते। अशा वेळी पार्थ पवार हे सगळ्यात दाखवणं, दुसरीकडे रोहित पवारांचं गप्प राहणं, यामुळे जे इतर नेते संघर्ष करणारे आहेत त्यांच्या मनामध्ये मात्र शंका उपस्थित होती की नेतृत्वामध्ये नेमकं करायचं काय आहे। कुठे ना कुठेतरी नाराजीचा सूर दिसून येतोय। निश्चितच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।